मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे प्रचारासाठी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यांची पहिली सभा ही 3:30 वाजता टोपीवाला ग्राउंड मालवण येथे होईल. त्यानंतर दुसरी सभा ही 4:30 वाजता बॅरिस्टर नाथपै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट सभागृह इथं होईल आणि तिसरी सभा ही साधारण 5:45 वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे होईल. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर सभांना उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे. दुसरी वेंगुर्ल्यात बॅरिस्टर नाथपै. तुम्ही असं म्हटलं की नारायण राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट केला जातो असं काल वेगवेगळं विधान केलं. त्या संदर्भात त्यांनी नितीश राणे असं म्हटलं की दीपक केसर करतायत जे वक्तव्य ते हास्यास्पद आहे. 2014 ते 24 पर्यंत कोणी काय केलं, कोणी जेलमध्ये पाठवलं, कोणी त्रास दिला हे सगळ्यांना माहीत आहे. एक गोष्ट अशी आहे की मी जे काही राजकीय लढे माझे झाले हे शांततेसाठी झालेले आहेत. कोणाच्याही विरोधामध्ये मी अशा तऱ्हेने वक्तव्य केलेले नाही आहे. शेवटी जिथे शांतता असते तिथे समृद्धी येते आणि त्याच्यामुळे शांततेसाठी जे काय करता येईल ते वेळोवेळी मी केलेलं आहे. याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. आणि ज्यावेळेला मी राणेसाहेबांच्याबरोबर राहिलो आता त्यावेळेलासुद्धा ठामपणे त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे. राणेसाहेबांनी जाहीर केलेलं होतं की महायुतीने ही निवडणूक लढवावी. त्यांची अशी इच्छा असतानासुद्धा कोणाच्या पुढाकाराने आज युती तुटली हे मी स्वतः सांगू शकत नाही. पालकमंत्र्यांना ते अधिक चांगलं माहिती असणार आणि त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे वक्तव्य की ज्याच्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होईल ही माझ्याकडून झालेली नाही आहेत. मी 2 वेळा राणेसाहेबांची भेट घेतली. त्यावेळेलासुद्धा राणेसाहेबांनी महायुतीमध्येच या निवडणुका लढवायच्या हे स्पष्ट केलेलं होतं. आमदार निलेश राणे यांना बळीचा बकरा बनवला जात आहे आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी तुमचं नाव घेतलं. तुम्ही का त्यांना समर्थन देत नाही? तुम्ही काहीच समर्थन देत नाही. कोणाला समर्थन देत नाही? निलेश राणे ज्यांना बळीचा पाडलं जात आहे सगळ्या मागे. रवींद्र चव्हाणांच्या विरोधात तुम्ही बोलत नाही. फक्त राणेच बोलतायत, तुम्ही बोलत नाही आणि त्याला बळीचा बकरा बनवलं जाते. केसरकरांनी रवींद्र चव्हाणांवर बोलावं असं त्यांनी थेट हे केलं. मी रवींद्र चव्हाणांच्यावर काय बोलावं अशी आपली अपेक्षा आहे. त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन महायुतीचं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायला पाहिजे होत्या, परंतु तशा लढवल्या गेल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि का लढवल्या गेल्या नाही याचं उत्तर माझ्यापेक्षा ते अधिक चांगले देऊ शकतील. कारण आम्ही पूर्ण खुल्या मनाने महायुती करण्याचं आवाहन केलेलं होतं. त्याच्यासाठी मी पालकमंत्र्यांची भेटसुद्धा घेतलेली होती. ते म्हणतात तुम्ही जे शक्य होणार नाही ते मागितलं. सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा भाजपचा होता. जी कुठची निवडणूक होती निवडणुकीने आपला भाजपचा नगराध्यक्ष आला. वेंगुर्ल्याचा नगराध्यक्ष आपला भाजपचा होता. या दोन्ही ठिकाणी तुम्ही स्वतःकडे मागितलं भाजप. हे चुकीचं आहे. एक जागा आम्हाला द्यावी आणि एक जागा भाजपने घ्यावी असाच प्रस्ताव दिला होता, जो योग्य प्रस्ताव होता. त्यांचं एक असं म्हणणं आहे की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत वारंवार राजकारणावर टीका वगैरे केली जाते, पण उद्या नगरपालिकेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही हा प्रश्न तात्काळ सोडू. एक आहे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात मी काल युवराजांची मुलाखत बघितली. त्याच्यामध्ये जी जागा देऊ केलेली आहे ही शासनाने, आता सध्या ती जागा शासनाच्याच ताब्यात आहे, शासनाने त्यांना देऊ केलेली होती. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अटी घातल्या
त्या त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्यांना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे. हे त्यांनासुद्धा माहिती आहे की या अटी घातल्या गेल्या. त्याच्यामुळे असं त्याच्यावर बोलणं हे अयोग्य आहे. आणि दुसरी बाब अशी आहे की मोती तलावाच्या संदर्भात राजघराण्याने त्याच्यावर आपला हक्क सांगून त्याची मालकी मागितलेली आहे आणि त्याच्यामुळे असं काही घडणं हे चुकीचं आहे. शेवटी मोती तलाव हा सावंतवाडीच्या जनतेचा आहे, म्हणजे पर्यायाने तो नगरपालिकेचा आहे आणि ही केससुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. नाही, पण त्यांचं असं एक म्हणणं आहे की आम्ही ही केस घालण्यामागे 2003-04 जेव्हा सुरुवातीला पर्यटन महोत्सव झाला तेव्हा तुम्ही एक बडे हॉटेल उद्योजक घेऊन आला आणि राजघराण्याला प्रस्ताव दिला की इथं आम्हाला हॉटेल. हे 100% चुकीची बाब आहे. कधीच ह्याच्यामध्ये हॉटेल करण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता. ह्याच्यामध्ये फक्त बोटिंगचा क्लब केलेला आहे, बोट क्लब, आणि त्याच्या संदर्भातल्या सुविधासुद्धा अजूनही अर्धवट आहेत. त्याच्यामुळे तिथं आता आपण बघितलं की सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि बोटिंग आहे ते खालच्या भागातून चालू आहे. त्याच्यामुळे असा काहीच प्रस्ताव हा कधीही झालेला नाही. त्यांच्या मनात काहीतरी गैरसमज असेल. जिथं राजवाडा आहे तिथं निश्चितपणे चांगल्या दर्जाचं हॉटेल होऊ शकतं हे मी पूर्वीपासून सांगतो आणि त्यांनी स्वतः ते सुरूसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे जे काही मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे त्याच्यामध्ये मला तर राजघराण्याबद्दल संपूर्ण आदरच आहे. त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली. ती वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी केस घातलेली आहे नगरपालिकेवर आणि ही जागा आपली असल्याचं, म्हणजे तलाव हा आपला असल्याचं त्यांनी क्लेम केलेलं आहे. तसं नसेल तर त्यांनी सांगावं की आम्ही अशी केस घातलेली नाही म्हणून. आणि 2003-04 जर पर्यटन महोत्सव झाला तर त्याच्यामध्ये तो सावंतवाडीच्या हिताच्या दृष्टीने पर्यटन महोत्सव होतो आणि तलावामध्ये तलावाच्या आतमध्ये तलावाच्या काठावर आमचे बसस्टॉपसुद्धा आहेत, बोटिंग क्लब आहेत, परंतु ते तलावाच्या काठावर आहे. तलावाच्या आतमध्ये कुठलाही प्रस्ताव हा कधीही केलेला नाही किंवा पुढेही केला जाणार नाही. त्याने म्हटलं युवराजने की 2 तारीख हे आहे, पण 3 तारीखला आम्ही आमदार दीपक केसरकर हे 4 वर्ष आमदार असणार आहेत आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत असून एकत्र विकास करू आणि आमचं काही केसरकरांबद्दलची टिप्पणी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि विकास करू असं त्याने म्हटलं. यावर काय? नाही, निश्चितपणे विकास करताना सर्वांनी एकत्रच विकास केला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे की सहकार्य हे माझं नेहमीच राहणार. सत्ता ही वेगळी बाब आहे. सत्ता कोणाची असली तरी सावंतवाडीचा विकास झालाच पाहिजे या एका गोष्टीवर मी निश्चितपणे ठाम आहे. परंतु विकासासाठी आजपर्यंत जे काही मी योगदान दिलेलं आहे ते योगदान लक्षात घेऊन सावंतवाडीच्या जनतेने आमच्या पॅनलला निवडून द्यावं अशी माझी सावंतवाडीच्या जनतेला नम्र विनंती आहे. आणि त्याच्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हावर लोकांनी मतदान करावं अशी नम्र विनंती आहे. नाही, त्यांनी असं म्हटलं की आजारपण आणि निवडणूक या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आजारपणाचं कारण सांगून केसरकरांनी मतदारांची दिशाभूल करू नये. मतदारांच्या याच्यामध्ये दिशाभूल काय? आजारपणामुळे मी फिरू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही तुम्ही बघितलेलं आहे की मी कुठे फिरू शकलेलं नाही. फक्त मी सभांना तेवढं जातो आणि तेवढंच पुरतं नाहीतर मी घरोघर गेलो असतो. मी निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ फिरलो असतो. तसं काहीही घडलेलं नाही. तर मग मी भांडवल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 3 सभा होत्या, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी. कणकवलीमध्ये एकनाथ शिंदेची सभा का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाही, कणकवलीमध्ये आमचं मुळातच कणकवली ही शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढवत नाही आहे. त्यामुळे तिथं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सावंतवाडी शहरात मल्टी स्पेशल हॉस्पिटल आम्ही तात्काळ उभारू, पण खाजगी डॉक्टरांची सर्व सहमती घेऊन असं पालकमंत्री म्हणतायत. आणि केसरकरांनी आतापर्यंत आमदार असताना मल्टी का केलं नाही? गोव्यात लोकांना जावं लागतं आहे असा त्यांचा सवाल आहे. वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा आरोग्याचा प्रश्न आहे. जागेच्या संदर्भात मी सांगितलं की मी कॅबिनेटची संमती घेतली आणि 54 गुंठे जागा ही राजघराण्याला देण्याचं सुद्धा मान्य केलं शासनाने. याचा अर्थ स्पष्ट आहे, शासनाच्या ताब्यात असलेली पूर्ण जागेपैकी त्यांना स्वतःच्या मालकीने ती मिळणार आहे. त्याच्यामध्ये फायदा त्यांचा आहे.
गेली अनेक वर्ष मल्टी स्पेशालिटीचा मुद्दा तसाच राहिलेला आहे. आज पालकमंत्री म्हणत आहेत की स्थानिक जे इथले डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. मात्र आजच्या या असुविधामुळे अनेकांचे जीव जात आहेत, रस्त्यामध्ये जीव जातात. त्याच्यामुळे लोकांमध्ये जे म्हणणं आहे की स्थानिक डॉक्टर किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मल्टी स्पेशालिटी होत नाही, हे खरं मानायचं का? नाही, असं बिलकुल नाही. मल्टी स्पेशालिटी जागेच्या प्रश्नामुळे प्रलंबित राहिलेली आहे आणि जागेच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांना आम्ही पर्यायी जागा देऊ केली, म्हणजे त्याच्यामधलाच काही भाग हा त्यांच्या स्वतःच्या मालकीचा देण्याचं आम्ही निश्चित केलं. तरी पण अटी घातल्या तर अशा अटी की ज्या त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना मान्य नाही, अशा अटी जर घातल्या तर मग त्याच्यावर त्यांनी सह्या करायला नकार दिला. त्या अटी तुम्ही दूर करा, आणि हे त्यांना माहिती आहे, हे त्यांना चांगलंच माहिती आहे की अशा अटी घातल्यामुळे सह्या होऊ शकल्या नाही, त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. ते म्हणतात गेली 6 वर्ष तुम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगता, राजकारणाकडनं काही त्रुटी असतील तर तुम्ही अन्य जागांचा विचार का केला नाही? शेवटी सगळ्यात हॉस्पिटल सगळी एका जागी असणं हेच पेशंटच्या दृष्टीने सोयीचं असतं, आणि तुम्ही दुसरी जागा सांगता ही आपल्या ताब्यात नाही आहे. त्याचं ॲक्विजिशन करायला लागेल, आणि ॲक्विजिशन करण्यासाठी वेगळी तरतूद करायला लागेल, आणि त्याच्यापेक्षा आहे त्या जागेवर केलं तर ते ताबडतोब होऊ शकतं. आजसुद्धा त्यांनी जर ठरवलं आणि जर अटी दूर केल्या तर ताबडतोब दुसरी सही होईल, आणि मग ह्याचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल. ते म्हणतात की आमचं विकासाचं विजन आहे, मात्र शिवसेनेकडे विकासाचं विजन नसल्यामुळे ते विकासावर न बोलता इतर गोष्टींवरच बोलत आहेत. कुठे आमचं तुम्ही पत्रक वाचून बघा, त्याच्यामध्ये 100% विकासावरच लिहिलेलं आहे. विकासाच्या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही. मल्टी स्पेशालिटीचा मुद्दा त्यांनी काढला, त्याच्यामुळे तो कधी कशामुळे पेंडिंग राहिलं हे सांगणं आमचं कर्तव्य आहे, आणि ते आम्ही केलेलं आहे. हे सर्व करत असताना एका मुद्द्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जातं आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ही संकल्पनाच मुळात मी मांडली, त्याच्यासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून मंजूर करून घेतला, त्याची टेंडर काढली, त्याची वर्क ऑर्डर झाली. जर थोडंसं सहकार्य झालं असतं तर एवढं ते हॉस्पिटल उभं राहिलं असतं. आणि त्याच्यामुळे ह्या अटी शर्ती ज्या घातल्या आहेत आजसुद्धा जर बदलल्या तर ताबडतोब उर्वरित मेंबर्सच्या सह्या होऊ शकतील आणि मल्टी स्पेशालिटीचं काम सुरू होऊ शकेल. तर त्यांनीच जर कबूल केलेलं असेल की आम्ही अनेक जमिनी दिलेल्या आहेत, तिथं तर जमीन देण्याऐवजी जमीन त्यांना मिळते, त्याच्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही अटी शर्ती न घालता सह्या करण्याची तयारी असली आजसुद्धा तयारी दाखवावी. ताबडतोब मल्टी स्पेशालिटीचं काम सुरू करता येईल. पण त्यांनी काल बोलताना असं म्हणाले की 2 एकर जागा आपण मोफत दिली, तलावाच्या काठच्या. मोफत देण्याचा प्रश्न अशासाठी उद्भवत नाही की शासनाच्या नावावर जागा आहे, त्याच्यामुळे ही जागा त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्याची शासनाची मान्यता ही सुद्धा मीच त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला आणि अशा तऱ्हेचे कुठल्या अटी शर्ती घातल्याशिवाय प्लेन MOU केला तर समोरची पार्टीसुद्धा त्याच्यावर सह्या करेल, आणि मग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताबडतोब, म्हणजे दुसऱ्या जागा ॲक्वायर करायच्या तर त्याला जे वर्षानुवर्ष लागतात त्याच्याऐवजी ताबडतोब होऊ शकेल. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, कुठल्याही अटी शर्ती न घालता MOUवर सह्या कराव्या, मल्टी स्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल. आणि सावंतवाडीच्या जनतेला मल्टी स्पेशालिटीची आवश्यकता आहे, म्हणूनच मी हा प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे. ते म्हणतात करारनामा आहे तर संपूर्ण शासनाने लिहिलं, आम्ही फक्त सह्या करण्याचं काम केलं, नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या अटी घातल्या नाही. आणि मग त्यांचं म्हणणं असं असेल तर आम्ही प्लेन MOU तयार करतो, त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या, मला अतिशय आनंद होईल. निवडणूक हा वेगळा मुद्दा आहे, लोकांसाठी सोयी उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं जर असं म्हणणं आहे की आम्ही तयार केलेला MOU आहे तर आम्ही MOU नव्याने तयार करतो, त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या, म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मग हा प्रश्नच संतुष्टात येईल. शासनाने 2दा त्यांचा MOU बदलला, पहिल्यांदा बदलला तेव्हा पण तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या अटी घातलेल्या आहेत. शासन स्वतः अटी का घालणार? अशा शासनाला अटी घालण्याचं काही कारणच नाही. भाई एवढ्या जाचक अटी काय आहे? त्यांनी त्याच्यामध्ये काही अट अशा घातलेल्या आहेत की ह्याचा इतरत्र वापर करता येणार नाही वगैरे, अशा स्वरूपाच्या त्या अटी आहेत. तर त्या त्यांच्या जे काउंटर पार्ट आहेत, त्यांचे फॅमिलीतल्या उरलेल्या मेंबरना ते मान्य नाही. त्यांचं म्हणणं की प्लेन MOU असावा, आणि प्लेन MOU करायला तशी कुठलीच हरकत माझ्या दृष्टीने दिसत नाही. तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून
ती जर संमती आजसुद्धा दिली, कारण आता त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अनेक जागा दिल्या, इथं तर जागा देण्याचा प्रश्न नाही, उलटं त्यांना जागा मिळणार आहे. जवळजवळ 54 गुंठे जागा मिळणार आहे तलावाच्या काठाची, ज्याची किंमत ते आपल्या मनाप्रमाणे त्या जागेचा वापर करू शकतात. एक राजकीय प्रश्न आहे. केनवडेकरांच्या घरातून काही रक्कम म्हणजे निलेश राणे यांनी व्हिडिओ करून ती सगळं प्रकरण घडलं. त्याच्यानंतर काल रात्री निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याबाबत तुमची शिंदे सेनेची भूमिका काय आहे? गुन्हा का दाखल झालेला आहे मला याची घरात घुसणे वगैरे असं प्रकारचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाही बघा, खरं तर काय आहे की FIR दाखल व्हायला पाहिजे होता जी रक्कम जप्त झाली त्या संदर्भात. कारण कुठेही जर रक्कम जप्त झाली तर ताबडतोब त्याच्या संदर्भातली कारवाई केली जाते. अशी कारवाई न करता निलेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई झाली असेल तर ती कारवाई चुकीची आहे. मराठा शिवसेनेचा आमदार महेश सावंत म्हणाले की भाजपच्या सरकारमध्ये जो गुन्हा पकडून देतो तो गुन्हेगार ठरतो आणि जो गुन्हा करतो तो निर्दोष असतो. नाही, हेच तर मी आता आपल्याला सांगितलेलं आहे की हे घडलेला प्रकार चुकीचा आहे. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रात शिंदे सरकारचं एकही मंत्री ह्या विरोधात बोलत नाही, फक्त बोलतात कुडाच्या मतदारसंघाचे आमदार. का दुसरा मंत्री बोलत नाही ह्या विरोधात? त्यांना एकटं पाडलं जाते असं म्हणायचं, असं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे. नाही, एकटं पाडलं जातं आहे. आम्ही तर कालसुद्धा बरोबर होतो मीटिंगला. ते सावंतवाडीमध्ये आलेले होते प्रचारासाठी. त्याच्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नाही. मी जिथं स्वतःच्याच मतदारसंघामध्ये प्रचाराला जाऊ शकलो नाही तब्येतीमुळे, तिथं आणि बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण हे जनतेमध्ये असे आहे की दोन्ही तुम्ही सत्तेत आहात, परंतु एकीकडे एक सत्तेतले आमदार कोणाच्या तरी घरी जातात, पैसे बघतात आणि सांगतात की पैशांची अशी हे होते, आणि तिसरीकडे परत आता गुन्हा दाखल होतोय. लोक म्हणतात की हे नेमकं खेळ कशाला? एकीकडे पैसा दाखल घरी असं गुंतलं जातं का? ही राजकारणाची नवी दिशा सिंधुदुर्गात काय येते आहे? आणि तुम्ही शांततेसाठी लढला आहात, इथली दहशतवाद मुक्त केला आहात आणि तुमच्याकडेही वेगळ्या पद्धतीने जनता बघते आहे. सावंतवाडी अशा प्रकार घडत नाही. हे कितपत राजकारणाच्या भूमिका राजकारणाला योग्य आहे का? कुठलं राजकारणासाठी काय आहे? म्हणजे सर्वसामान्यांच्या गांधी म्हणतात स्वतः तेही आम्ही सर्वसामान्य आमचे कुठले तरी व्यवहारातले पैसे होते, मग असं घरात घुसणं एखाद्या आमदाराने कितपत योग्य आहे? हे बघा, हे व्यवहाराचे पैसे होते हे त्यांचं म्हणणं आहे आणि पैसे वाटले जात होते हे निलेश राणे साहेबांचं म्हणणं आहे. तर शेवटी पैसे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही स्वतः गृह खातं सांभाळलेलं आहे, असं असताना आजची जी परिस्थिती बघता गृह खात्याचा कुठेतरी दुरुपयोग होत असं वाटत नाही या सगळ्या घटनांकडे बघता? तुम्ही प्रश्न विचारला, निष्कर्ष तुम्ही काढू शकता, माझ्यातून का बदलून घेतो. आणि तुम्ही एक असं विधान केलं की गेली 30 वर्षे सावंतवाडी शहर मी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका, त्याचं वेगळं होईल. त्याला त्यांनी काउंटर केलंय की मी पालकमंत्री असताना असं काही होणारच नाही. त्या संदर्भात आणि होणार नसेल तर चांगलं आहे. एक मी सांगतो की शांतता राहिली पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. आणि ती शांतता राहणं ही या शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि माझा नेहमीच लढा त्या शांततेसाठी राहिलेला आहे. तो कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध कधीही लढा नव्हता, तो इथल्या शांततेसाठीच लढा होता आणि तो लढा कायम आहे.